रामकृष्ण हरी. मी विनायक शास्त्री. आज श्रीमद भगवद्गीतेच्या 28व्या श्लोकापासून तर पुढे 35-36व्या श्लोकापर्यंतचा प्रवास आज आपण करणार आहोत. नवीन साधकांना ज्ञानेश्वरीचा आणि श्रीमद भगवद्गीतेचे संस्कार व्हावे व प्रथम परिचय व्हावा याकरिता हे आपण सत्र चालू केलेलं आहे. या सत्राचं नाव साधकांची हितगुज या सत्रामध्ये आपलं स्वागत आहे. थोडं नमन करूया व विषयाला प्रारंभ करूया. मंगलम भगवान विष्णू, मंगलम गरुडध्वज, मंगलम पुंडरीकाक्ष, मंगलायतनो हरिः. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तान् संजीवयत् शक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. अर्जुन उवाच दृष्टे मम स्वजनं कृष्ण ययुत्सं समुपस्थितं छिदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति गाण्डीव वेपतुष्य शरीरे मे रोमहर्षस्य जायते गाण्डीवं संसृते हस्तात् तच्चैव परिदह्यते न च शक्नोमि वस्तातुं भ्रमतीव च मे मनः. पाठीमागच्या सत्रामध्ये आपण पाहिलं की या अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये करुणा निर्माण झालेली आहे. ज्यावेळेस त्यांनी पाहिलं आचार्यान मातुलान भातून पुत्रान पौत्रान सखीं सथा, तरी आपलीच नातेवाईक आपले स्वजन मंडळी ज्यावेळेस आपल्याच विरोधामध्ये उभं राहतात त्यावेळेस कर्मभूमीमध्ये उपस्थित असणाऱ्या तुम्हा आम्हासारख्या अर्जुनांना असा प्रश्न निर्माण होतो की करायचं तरी काय, नक्की काय करायचं. आणि अशा द्विधा मनस्थितीमध्ये अर्जुन सुद्धा या ठिकाणी आहे. हक्कासाठी लढायचं, हक्कासाठी संघर्ष करायचा की सोडून द्यायचं त्यांचं त्यांच्या कर्मावर आणि स्वधर्मापासून च्युत होऊन त्यागाच्या भूमिका अंतःकरणामध्ये घ्यायच्या, अशा द्विधा मनस्थितीमध्ये असणारा अर्जुन ज्यावेळेस त्यांनी ते पाहिलेलं आहे की ही सगळी मंडळी आपलीच आहेत आणि आपल्या विरोधात युद्ध करण्यासाठी उद्युक्त झालेली आहेत, त्यावेळेस मात्र कळेना काय करावं, कळेना. आलं लक्षात. आणि अंतःकरणामध्ये आपल्याच व्यक्तींबरोबर आपल्याच गुरुजनांबरोबर युद्ध करण्यापेक्षा अंतःकरणामध्ये त्याच्या प्रेम करुणा निर्माण झालेली आहे. आणि ती करुणा निर्माण झाल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी असं सांगितलंय, त्याचं एक रूपक केलेलं आहे. ज्याप्रमाणे एखादी धर्मपत्नी ज्यावेळेस तिचा पतिदेव ज्यावेळेस इतर स्त्रीचा स्वीकार केल्यानंतर ती जी स्त्री आहे ती त्या पतीचा काय करते, त्याग करते आणि एकांतवास धारण करते. त्या पद्धतीने ज्ञानोबाराय त्याच्यासाठी ओवी खर्च करतात की ती उत्तम कुळेची होती आणि गुण लावण्य आथी तिये अनिकाते न सहाती सुतेजपणे. अनेकांचा ते स्वीकार करत नाही, स्वतःच्या पतीचाही त्याग करते आणि अनेकाचाही स्वीकार करत नाही आणि दुसऱ्या स्त्रीचा सुद्धा स्वीकार करत नाही, ती तिचा त्याग करते. त्या पद्धतीने अर्जुनाने करुण रूपी अवस्थेला, करुण रूपी वृत्तीला, करुण रूपी स्त्रीचा स्वीकार केल्यामुळे अर्जुनाच्या हृदयाची मूळ जी धर्मपत्नी आहे, मूळ जो स्थायी भाव आहे, जो वीर वृत्ती, त्या वीर वृत्तीने काय केलेला आहे, त्याग केलेला आहे. आणि मग अर्जुनाची परिस्थिती कशी झालेली आहे, एखाद्या नवोदित असलेल्या व्यभिचारामध्ये पडलेल्या, नवीन नवीन प्रेमामध्ये पडलेल्या एखाद्या व्यक्तीची अवस्था कशी होते तशी याची झालेली आहे. अर्जुनाच्या या भूमिकेचं, अर्जुनाच्या या अंतःकरणाच्या वृत्तीचं ज्ञानोबराय ज्यावेळेस विश्लेषण करतात त्यावेळेस ते असं म्हणतात, एखादा जार पुरुष किंवा एखाद्या नवोदित
नवोदित विवाह झालेला जो पुरुष असेल तो पुरुष कसा करतो, तर ज्ञानोबराय म्हणतात, नवी आवडीचे नि भरे कामुक निज वनिता विसरे. आलं लक्षात. जसा तो कामुक नवीन नवीन एक नवीन स्त्री प्राप्त झाल्यामुळे स्वतःच्या स्त्रीचा, स्वतःच्या धर्मपत्नीचा त्याला काय पडतो, विसर पडतो. मग पाडिबे बिन अनुसरे भ्रमला जायचा आणि मग तो भ्रमित होतो. आलं लक्षात. ज्ञानोबराय सुंदर त्याचं वर्णन करतात. आणि मग अर्जुनाचा या ठिकाणी अर्जुन बोलू लागलेला आहे की दृष्टे मम स्वजनम कृष्ण युयुत्सम समुपस्थित. मी पाहिलेलं आहे, अर्जुन म्हणतो दृष्टे मम स्वजनम, हे कृष्ण स्वजनम, मी स्वजनांना काय केलेलं आहे, पाहिलं. या युद्धभूमीमध्ये दुसरे तिसरे कोणी नसून माझेच स्वजन, माझेच आप्त, माझेच बंधू आणि माझेच नातेवाईक माझ्या बरोबर युद्ध समुपस्थित, माझ्या समोर युद्धासाठी माझ्या विरोधात उभे आहेत. आणि असं म्हटल्यानंतर, असं पाहिल्यानंतर ही सगळी माझी मंडळी आहेत आणि माझ्याच मंडळींबरोबर मला युद्ध करावं लागणार आहे, हे पाहिल्यानंतर मग अर्जुनाची महाराज मोठी मोठी दुर्दशा झालेली आहे. करुणेने त्याला, करुणेचं स्थान दिल्यामुळे त्याच्या अंतःकरणामध्ये महाराज ती वीरवृत्ती निघून गेलेली आहे. आणि मग त्याची काय अवस्था झालेली आहे. ज्ञानोबराय आणि भगवान परमात्म्या हे संभाषण हे लिपिबद्ध करणारे व्यास ऋषी म्हणतात, सिदंती मम गात्राणी मुखंच परिशिष्यती. आलं लक्षात. ज्ञानोबराय म्हणतात की देह कापत, तोंड असे कोरडे होत, विकळता उपनत गात्रांशी. आलं लक्षात. तोंड कोरडं पडलेलं आहे आणि सर्वांगाला घाम आलेला आहे आणि मन बुद्धी स्थिर नाहीये, अशी विक्षिप्त अवस्थेतली अवस्था या अर्जुनाला प्राप्त झालेली आहे. सर्वांगा कंटाळा आला आणि मग युद्धाचा त्या अर्जुनाला काय झालेला आहे, कंटाळा आलेला आहे. सर्वांगी कंटाळा आला, अतिसंताप उपनला, अत्यंत संतापाने युद्ध झालेला आहे. पुढे काय झालेलं आहे महाराज, तेने बेंबळ हातू गेला गांडीवाचा. आणि मग हातामध्ये असलेला अर्जुनाचं जे गांडीव आहे, ते गांडीव मात्र काय झालेलं आहे, गळून पडलेलं आहे महाराज. गांडीव गळून पडणं म्हणजे कर्मापासून निवृत्ती होणं. आलं लक्षात. कर्माचाच त्याग करणं. वास्तविक जो या देहाच्या गावाला आलेला आहे त्याला कर्माचा त्याग करता येत नाही. ज्ञानोबराय सुंदर वर्णन करतात पुढे, पाहे देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यू सोहळिया, ना म्हणो नये धनंजया जयापरी. म्हणजे जन्माला आल्यानंतर, जसं देहाच्या गावाला आल्यानंतर जन्म मृत्यूचा त्याग करता येत नाही, तसं देहाचा स्वीकार केल्यानंतर कर्माचा सुद्धा त्याग करता येत नाही. कर्म हे करावंच लागतं. कर्मा ते शंभू मानी आपण, किती पळशी कर्माभिन, साधू संतांनी वर्णन केलेलं आहे. कर्म हे करावं लागतं. आलं लक्षात. कर्मापासून कुणाचीही सुटका नाही. ज्ञानोबरायांनी आणि साधू संतांनी कर्माचा वेळोवेळी या ठिकाणी उद्घोष केलेला आहे. कर्म हे करावं लागतं. पहा, कर्मामुळे राम वनवासा गेला. आलं लक्षात. असं सुंदर वर्णन केलेलं आहे, विस्तार बाया त्याचा विचार न करता. आता आपण ही प्रवचन रूपी शृंखला नसून साधकांना शिकवण्याची शृंखला असल्यामुळे त्याच पद्धतीचं आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि मग मात्र तो अर्जुन एवढा मोठा बलशाली असून सुद्धा त्याची काय अवस्था झालेली आहे या ठिकाणी वर्णन करतात. ज्ञानोबराय म्हणतात, जे वज्रापासून कठीण, दुर्धर अति दारुण, तयाहुनी असाधारण हे स्नेह नवल. आला लक्षात. वास्तविक आतापर्यंत आपला समज होता की वज्र खूप काय असतं, कठीण असतं, लोखंड खूप काय कठीण असतं. पण ह्या जगातल्या सगळ्या बंधनांपेक्षा प्रेमाचं बंधन, स्नेहाचं बंधन सगळ्यात मोठं बंधन असतं. आलं लक्षात. आणि अर्जुन या स्नेहाच्या बंधनामध्ये पुरता अडकलेला आहे. तो कर्मापासून निवृत्त व्हायला लागलेला आहे आणि संग्रामामध्ये आपल्याच माणसांबरोबर आपण युद्ध कसं करावं या भ्रमामध्ये पडलेला आहे. आलं. तो भ्रम कसा आहे याचं उत्कृष्ट उदाहरण भगवान परमात्मा पुढे देणार आहेत. ते समजावून सांगणार आहेत की तू का भ्रमित आहेत. अरे, ज्याला तू आपण म्हणतोस ते आपले नाहीच मुळी, आणि ते जर आपले असते तर आपल्या विरोधामध्ये जाऊन
आपल्या विरोधामध्ये जाऊन आपल्या अकल्याणाची इच्छा करण्यासाठी ते कसे उद्युक्त झाले असते? त्यांच्या कर्मातूनच हे सिद्ध होत आहे की ते आपले नाही. अरे अर्जुना, तू जरा बारीक विचार कर. हे काय युद्धासाठी आजच तुझ्या समोर उभे आहेत का? नाही ना. या आधी सुद्धा बऱ्याच वेळा या मंडळींनी तुला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे, तुमचं हितचिंतन केलेलं आहे. या भीमाच्या लाडूमध्ये या दुर्योधनाने विष कालवलेलं आहे. हीच आज याच मंडळींना तुला आज भाऊ म्हणून तू पाहतोस का? तर नाही. हा, पण स्नेह महाराज, हे स्नेह हे नवलच आहे. हे वज्रापेक्षा काय ज्ञानोबाराय म्हणतात कठीण आहे. आणि तो अर्जुन त्या ठिकाणी मोहित झालेला. अर्जुनाची फार मोठी योग्यता आहे सज्जना हो, पण तरीही ज्यावेळेस माणूस मोहित होतो, स्नेहित होतो, त्यावेळेस त्याची योग्यता काहीच कामाची राहत नाही. त्याची योग्यता शून्य होते, मोहित होतो. आलं लक्षात? कोण आहे अर्जुन, काय त्याची योग्यता आहे, त्याचं वर्णन करत असताना ज्ञानोबाराय वर्णन करतात. जेने संग्राम हरिजिंतीला, निवात कवचाचा ठाव फेडीला, तो अर्जुन मोहे कवळीला क्षणा माझी. ज्ञानोबाराय त्या अर्जुनाचं वर्णन करत असताना त्याचं सामर्थ्याचं वर्णन करतात. जेने संग्राम हरिजिंतीला, ज्याने संग्रामामध्ये भगवान शंकराला प्रसन्न करून घेतलं, ज्यांना जिंकलं, आलं लक्षात, प्रसन्न करून घेतलं, असा मोठा जो अर्जुन आहे, सामर्थ्यवान अर्जुन, युद्ध कौशल्य, युद्ध विशारद, वीर्यवान असणारा जो अर्जुन आहे, तो मात्र सज्जना हो क्षणामध्ये काय झालेला आहे, तो मोहे कवळीला क्षणामध्ये. हा, क्षणा माझी. आलं लक्षात? क्षणामध्येच माणूस मोहित होतो. कारण का होतो महाराज? या मोहाची सगळ्यात पहिली जी सुरुवात आहे ती दृष्टपासून होते. आधी दृष्ट डोळ्यांपासून होते. आलं लक्षात? आणि डोळ्यांनी जे चित्र पाहिलं त्याला मोहित होऊन माणूस ते हृदयात धारण करतो आणि त्याचा विचार बुद्धीमध्ये करतो आणि माणूस सर्वनाश करून घेतो. याचं वर्णन गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये येणार आहे. गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये त्याचं सुंदर 2 श्लोकामध्ये माणूस कसा पतनाला जातो याचं वर्णन आहे. तर त्याचा विस्तार आपण त्या ठिकाणी करूयाच. या ठिकाणी मात्र कशी अर्जुनाची अवस्था झाली त्याच्यासाठी ज्ञानोबाराय दृष्टांत देतात. जैसा भ्रमरभेदी कोडे, भलतैसे काष्ट कोरडे, परी कळिके माझे सापडे कोवळी. जसा भुंगा कठीणच्या कठीण लाकडाला भेदन करून त्याला भोग पाडतो, तोच भुंगा कमळावर बसतो आणि कमळ ज्यावेळेस पाकळ्या मिटून घेतो त्यावेळेस तो भुंगा त्या कमळाच्या पाकळ्यांचं छेदन करू शकत नाही. का? तर संमोहित झालेला असतो. संमोहित झालेल्या व्यक्तीला एरवी भुंगा भलतैसे काष्ट कोरडे असा असणाऱ्या कोरड्या लाकडाला सुद्धा भेग पाडतो, पण एका फुलाच्या पाकळीचं सुद्धा तो छेदन करू शकत नाही. का? तो संमोहित झालेला असतो. संमोहात भोवती. आता दुसऱ्या अध्यायाचं चिंतन करत असताना भगवान परमात्म्याने त्याचं वर्णन केलेलं आहे की संमोहित झालेल्या व्यक्तीची अवस्था कशी असते. आलं लक्षात? त्याचं वर्णन करत असताना म्हणतात, ध्यायतो विषयान पुंसः संगस्तेषोपजायते, संगात संजायते कामः, कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात श्रुती विभ्रम, श्रुतिभंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. श्लोक क्रमांक 61-62, अध्याय क्रमांक 2. दुसऱ्या अध्यायामध्ये वर्णन करत असताना भगवान परमात्मा म्हणतात, समूहात स्मृती विभ्रम. एकदा का माणूस संमोहित झाला की त्याची बुद्धी काय होते? निघून जाते महाराज. सद्बुद्धी निघून जाते, त्याची बुद्धी काम करायचं बंद करते. आलं लक्षात? आणि मी काय होतो? श्रुतिभंशात बुद्धिनाश. श्रुतिभंश झाल्यामुळे, आधीच्या चांगल्या सुविचारांचा भ्रंश झाल्यामुळे काय होतो? स्मृतिभंशात बुद्धिनाश, बुद्धीचा नाश होतो. आणि एकदा का माणसाच्या बुद्धीचा नाश झाला, भगवान परमात्मा म्हणतात बुद्धिनाशात प्रणश्यति, त्याचं वाटोळं होतं. आलं लक्षात? आणि म्हणून या ठिकाणी त्या भुंग्याचं वर्णन केल्यानंतर तेच अर्जुनाची ही परिस्थिती भगवान परमात्म्याने पाहिलेली आहे. आणि ज्ञानोबाराय म्हणतात, तेथ उत्तीर्ण होईल प्राणी, परिते कमळदर चिरून येणे, तैसे कठीण कोवळेपणे
स्नेह देख. ज्ञानोबराय म्हणतात त्या ठिकाणी प्राणी निश्चित उत्तीर्ण होऊ शकतो, ते तर उत्तीर्ण होईल प्राणी. तो प्राणी उत्तीर्ण होऊ शकतो, परी कमल दल चिरून येणे. परंतु तो भुंगा जसा कमळाचं छेदन करत नाही, तसं माणूस आपल्या मोहाचा, आपल्या स्नेहाचा, आपल्या संस्कारांचा त्याग करत नाही, आणि त्यामुळे तो उत्तीर्ण होऊ शकत नाही. एकदा त्याने भ्रमाचा त्याग केला, एकदा का त्याने ह्या सगळ्या गोष्टीचा त्याग केला, मग मात्र तो निश्चित ज्ञानोबराय म्हणतात काय होईल, तरुण जाऊ शकतो. पण हे आदिपुरुषाची माया ब्रह्मेशाय न यया म्हणून भुलवलिया ऐसे राया संजय म्हणे. असं ही आदिपुरुषाची माया ही सगळ्या भल्या भल्यांना ठकवलेली आहे. आलं लक्षात. सांगितल्याप्रमाणे ही ब्रह्मेशाची माया, ही ब्रह्मदेवाची माया जी आहे ना, ही नवल आहे. ही आदिपुरुषाची माया ब्रह्मेशा नयेची आया. आलं लक्षात. ही आदिपुरुष भगवान परमात्म्याची जी माया आहे ना, ती ब्रह्मदेवाला सुद्धा सुटली नाही. आलं लक्षात. वेदाचा गोवा कन्या अभिलाषी वेदे नाही ऐसे सांगितले, असा नाथ महाराज आपल्या हरिपाठामध्ये वर्णन करतात की या ब्रह्मदेवाला सुद्धा सुटली नाही. तर अर्जुन काय, अर्जुन सुद्धा या ठिकाणी मोहित झालेला आहे. आणि अर्जुन बोलतोय निमित्तानी च पश्यामी विपरीतानि केशव न च श्रेयोनुपश्यामी हत्वा सजनमाहवे. निमित्तानी च पश्यामी, आणि निमित्त रूपाने मी पाहायला म्हणून आलो हे केशवा, पण मी काय पाहिलंय, विपरीताने, मी विपरीत पाहिलेलं आहे. काय विपरीत पाहिलंय, ही जी स्वजन मंडळी आहे, या स्वजन मंडळी माझ्या बरोबर युद्ध करायला काय झालेली आहे, तयार झालेली. हे वास्तविक विपरीतच आहे. ही माझी मंडळी आहे आणि माझ्याच बरोबर युद्ध करायला तयार झाले. नच श्रेयो पश्यामी हत्वा स्वजनमा हवे. आलं लक्षात. आणि म्हणून यांच्या बरोबर युद्ध करायला मला काही नाही राहिलेली, इच्छा राहिलेली नाही. यांच्याबरोबर युद्ध करावं असं माझ्या मनात सुद्धा वाटत नाही. आलं लक्षात. आणि असं म्हटल्यानंतर यांना पाहून यांच्याबरोबर युद्ध करून काय लाभ होईल बरं. देख बहुत परी पाहता येथ ओकटे होईल झुंजता वरी काही चुकविता लाभवाती. ज्ञानोबराय म्हणतात देवा बहुता परी पाहता, मी बऱ्याच वेळा विचार केला, अनेक पद्धतीने विचार केला, तर मला हेच लक्षात येतं की ही स्वजन, ही आपली मंडळी आहेत आणि यांच्या बरोबर युद्ध करून काय बरं होईल बरं. येथ ओखटे होईल झुंजता, उलट वाईटच होईल. आलं लक्षात. आणि म्हणून देवा की वरी काही चुकविता लाभ असे, म्हणून हे युद्ध चुकवण्यात छानपण आहे. युद्ध करण्यात, या संघर्ष करण्यामध्ये काही नाही, सार्थकता नाही, संघर्ष करण्यामध्ये समाधान नाही. आणि म्हणून याचा त्यागच केला पाहिजे असं मला वाटतं बरं का देवा. न कांक्षे विजयम कृष्ण न च राज्यम सुखानि च किं नो राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा येषामर्थकांक्षितं नो राज्यं भोग सुखानि च त इमे बस्थिता युद्धे प्राणांस त्यक्त्वा धनानि च. अर्जुन म्हणून हे देवा न कांक्षे विजयम कृष्ण, देवा मला आता खरं सांगू का, आपल्याच माणसांबरोबर युद्ध करून 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 इतका कंटाळा आलेला आहे की न कांक्षे विजयम कृष्ण, आता मला यांच्याबरोबर युद्ध करण्याची इच्छा नाही. काय युद्ध करावं यांच्याशी. नच राज्यम सुखानीच, आणि मला तर राज्याचा सुद्धा त्याग करावा असा वाटतोय. आपल्याच माणसाच्या रक्ताने ओथंबलेल्या राज्याचा स्वीकार करण्यापेक्षा किमनो राज्येन गोविंद किम भोगीर जीविते नवा, आपल्याच माणसाचा वध करावा आणि ते सगळं सुख भोगावं हे माझ्या मनात येत नाही. याचा त्यागच करावा असं मला वाटतं. कारण हे जर पाहिले, ही सगळी आपलीच मंडळी आहेत, ही सगळी माझीच मंडळी आहेत आणि यांचा स्वीकार करावा, यांना प्रेम लावावं, यांना जीव लावावा, हे सोडून यांचाच घात करावा नाही, हे तर काही माझ्या बुद्धीला पटत नाही. न कांक्षे, म्हणून मी राज्य विजयी नकोय, मला राज्य सुद्धा नकोय. आणि आपल्याच माणसांना मारून राज्याचा आणि या सुखाचा काय बरं फायदा आहे.
एषामर्थे कांक्षितम नो राज्यं भोग सुखानिच त इमे वस्तिता युद्धे प्राणांस त्यक्त्वा धनानिच. वास्तविक ही जी मंडळी आहेत, पुत्राते इच्छी कुळ तया ती काय हेची फळ ते निर्दळी जे केवळ गोत्रापले. हे भगवंता मला खरं सांगा, जो बाप असतो तो जो मुलाला वाढवत असतो, मोठं करत असतो, तो ह्यासाठी करत असतो का मोठं झाल्यानंतर त्या मुलानेच बापाची काय करावी, प्रताडना करावी, त्या मुलानेच बापाची काय करावी, त्याग करावा, त्या मुलानेच बापाशी काय करावा, संघर्ष करावा, याकरिता बाप मुलाला मोठा करत असतो का देवा? आता तूच सांग. वास्तविक ही सगळीच्या सगळी मंडळी आहेत ना, या सगळीच्या सगळ्या मंडळींनी मला काय केलेलं आहे, मला माझा स्वीकार केलेला आहे, माझा सांभाळ केलेला आहे. आपत्तीमध्ये मला ही सगळे मंडळींनी काय केलेले, सांभाळलेलं आहे. आणि अशा सांभाळलेल्या व्यक्तींबरोबर युद्ध करावं का? तरी आम्ही का जन्मावे, कवना लागी जियावे, वरी वडिला या चिंतावी विरुद्ध म्हणे. आम्ही का जगावं आणि कशासाठी जगावं, आणि वर वडीलधाऱ्या माणसांविषयी त्यांच्या अकल्याणाची इच्छा आपल्या अंतःकरणामध्ये व्हावी का? तर मला असं वाटतं नाही झाली पाहिजे, नाही केली पाहिजे. आणि म्हणून देवा मला असं वाटतं की मी आता यांच्याबरोबर युद्ध न करावं. आलं लक्षात? कारण माझ्या बरोबर जी युद्ध करणारी जी मंडळी आहेत ना, ती कोण दुसरी नाहीयेत ना. आलं लक्षात? याची ती जी युद्ध करणारी जी मंडळी आहेत ती कोण आहेत? आचार्य पितर पुत्रास तथैव च पितामह मातुलः श्वशुरः पौत्राः शालाः संबंधिनस्तथा. देवा ही कोण आहेस तू? नेनसी तू हे कवन, हे नेनसी तू कवन. हे खरं सांगू का, ही कोण मंडळी आहे ती तू पाहत नाहीस, तू ओळखत नाहीस. पैल भीष्म द्रोण. आलं लक्षात? ही पैल कोण आहेत? भीष्म आणि द्रोण आहेत. जयांचे उपकार असाधारण आम्हा बघून. आलं लक्षात? ज्यांचे उपकार असाधारण आहेत अशी ही सगळी मंडळी माझ्या समोर उभी आहेत. आणि म्हणून देवा मला यांच्याबरोबर युद्ध करायची इच्छा होत नाही. संबंधी नसतात, ही माझे सगळे संबंधी आहेत. मातुल आहे, श्वशुर आहे, पौत्र आहे, पितामह आहेत, आचार्य आहेत, पितर आहेत, आणि यांच्याबरोबर युद्ध करावं देवा? नाही, माझ्या बुद्धीला हे पटत नाही. नाही देवा, मी यांच्याबरोबर युद्ध करणार नाही. एतान हंतुम इच्छामि घ्नतोपि मधुसूदन अपि त्रैलोक्य राजस्य हेतु किम नो मही कृते. देवा यांच्या बरोबर मला कसल्याही प्रकारचं युद्ध करायची काही नाही, इच्छा नाही. आणि काय इच्छा नाही असं जर म्हणशील तर ही सगळी माझी म्हणती आहेत ना, माझी माणसं आहेत ना, हे माझे स्वजन आहेत ना. जरी आज येत ऐसे कीजे, आणि जर तुझ्या म्हणण्यानुसार मी जर इथं युद्ध केलं तरी कवनाचा मनी उरीजे. आणि मग इथं कोणाच्या मनासारखं होईल बरं सांग? मुख केवी पाहिजे तुझे कृष्णा. आणि मी यांच्याबरोबर युद्ध करेल, आणि युद्धामध्ये आपल्या स्वजनांना, आपल्याच पितरांना, आपल्याच गुरुजनांना मारण्याच्या हत्येचे पातक मला लाभेल. मी पापी होईल देवा. आणि मी एकदा पापी झाला तर तू माझा स्वीकार करशील का? सांग, मुख केवी पाहिजे तुझे कृष्णा. आणि जर मी पापी झालो तर तुझं दर्शन मला घडेल का? तर तुझं दर्शन मला हे घडणार नाही. तुझं दर्शन मला हे घडलं पाहिजे ना देवा. आलं लक्षात? तुझ्याशिवाय मला कोण आहे? तूच माझा आहेस, तूच सांभाळ करता आहेस, तूच मला आतापर्यंत सांभाळलेलं आहेस. आणि तुझ्यापासून दूर जाऊन हे कर्म करावं, किंवा हे कर्म केल्यानंतर तू जर माझ्यापासून लांब जात असेल तर मी हे कर्म करणार नाही. वास्तविक हे विपरीत गोष्ट त्यांना कळत नाही ना देवा, त्यांना कळत नाही. त्यांना कळत नाही, पण मला कळतंय ना, म्हणून मी असं नाही करणार. त्यांना कळू दे असं म्हणतोय अर्जुन. निहत्य धार्थ राष्ट्रानाम का प्रीती स्या जनार्दन पापमेवाश्रेयत्मान तत्वे हत्वे तानात ताईन. पापमेवाश्रय तस्मान. आलं लक्षात? पदच्छेद केलेला आहे त्याचा, की वास्तविक मंडळी एक शुद्ध पाप आहे देवा.
यांना मारणं हे शुद्ध पाप आहे, ही गोष्ट मला जशी कळते ना तसे त्यांना कळायला हवी होती. पण देवा काय करणार, त्यांना ती गोष्ट कळत नाही. आणि आणि हे कृष्णा, जर यांचा वध करावा तर माझी अवस्था काय होईल बरं. जरी आज येथ ऐसे खिजे तरी कवनाचा मनी उरिजे. कोणाचं मनासारखं होईल. सांग मुख केवी पाहिजे तुझे कृष्णा. कृष्णा सांग बरं, हे जर कर्म माझ्याकडून घडलं तर मी तुझं मुख कसं पाहू शकेल, मी पापी झाल्यामुळे. आणि मग त्याचा उत्तर देत असताना त्याचा ते प्रस्तावना अर्जुनाची चालू आहे आणि त्याचा मनोगत तो व्यक्त करत असताना म्हणतो धार्तराष्ट्र निहत्य धार्तराष्ट्रानाम, त्याचं श्लोकाचं उद्घाटन आपण केलं. की ती त्यांना कळत नाही पण मला तर कळतंय ना. म्हणून तया परी तू देवा मज झकोन येसी मावा. आलं लक्षात. जरी पुण्याचा ओलावा नासी जेला, आणि जर का माझ्याकडून त्या पुण्याचा ओलावा जर नासला तर तू माझ्या काय करशील, झकोन येसी मावा, म्हणजे माझ्याकडे तू लक्ष देणार नाहीस. माझ्याकडे तू लक्ष देणार नाहीस, माझा तू त्याग करशील आणि तू त्याग करू नये म्हणून मी युद्ध करणार नाही. लक्षात ठेवायचं. कधी भ्रमित असलेला माणूस असं म्हणतो की तुझ्यामुळे मी हे करत नाही. वास्तविक त्याला चिंता वेगळी असते. लक्षात. तस्मान्नार्हा वयम हंतुम धार्तराष्ट्र स्वबांधवान स्वजनम ही कथम हत्वा सुखीन हस्याम माधव. तस्मान्नार्हा वयम हंतुम. वयम यांना सगळेजण लक्षात. अहम अहम किंवा मम हे व्यक्तिगत सर्वनाम आहे आणि आम्ही या शब्दासाठी वयम हा शब्द संस्कृत मध्ये वापरला जातो. स्वजनम ही कथम हत्वा. देवा तूच सांग, आपल्याच माणसाला मारून कुणी आतापर्यंत सुखी झालंय का. वास्तविक असं वाटायला लागलंय की अर्जुनच मोठा ज्ञानी आहे आणि भगवान परमात्मा अज्ञानी आहेत. अशा आविर्भावामध्ये अज्ञानाच्या अवस्थेमध्ये भगवान परमात्म्यालाच ज्ञान सांगण्याचं काम सध्या काय करतोय, अर्जुन करतोय. हे अंतराय होतील. मग सांग आमचे काय उरेल, तेने दुःखी हिय फिटेल तुझवीन कृष्णा. मला लक्षात. म्हणून मी हे न करी ये संग्रामी शस्त्र न धरी, हे किडाळ बहुता पुरी दिसत असे. म्हणून नाना पद्धतीने विचार जर मी केला तर एवढंच लक्षात येतंय की हे पाप आहे, हे किडाळ आहे आणि म्हणून मी हे शस्त्र धरणार नाही, मी हे युद्ध करणार नाही. आलं लक्षात. का, कारण हे युद्ध केलं तेने दुःख ही फिटेल तुझं विन कृष्णा. तर पाप होईल आणि पापाने तू माझा त्याग करशील आणि तुझ्याशिवाय माझं हृदय छिन्न भिन्न विदीर्ण होईल, मी दुःखी होईल. देवा तुझ्याशिवाय माझं काय आहे, कोण आहे, तुझ्याशिवाय मला समाधान नाही. म्हणून कौरव हे अवैधिजती. आलं लक्षात. म्हणून कौरवांना वध करण्यापेक्षा सोडून देऊ, मग आम्ही भोग भोगिती. आलं लक्षात. यांचा वध करावा आणि आम्ही हे भोग भोगावा. हे असो मात आवडती अर्जुन म्हणे. म्हणतो हे आता हे असो याचं वर्णन करायला नको, पण हे मी काही कर्म करणार नाही. आता तो निश्चयापर्यंत पोहोचलेला आहे की आता युद्ध करायचं नाही. यद्यपि तेन पश्यन्ति लोभोपहत चेतस कुलक्षय कृतम दोषम मित्रद्रोहे च पातकम. यद्यपि तेन पश्यन्ति, यद्यपि तसं जर पाहिलं तर ते हे पाहत नाहीत की ही जी मंडळी आहेत ज्यांच्या बरोबर मी युद्ध करणारे ही कोण आहेत, हे आपलीच आहेत. आलं लक्षात. ही यद्यपि ते न पश्यंती म्हणजे ती मंडळी हे पाहत नाहीत. आणि हे जर केलंच तर कुलक्षय होईल, माझ्याच कुळाचा काय होईल, नाश होईल. कुलक्षयम कृतम दोषम, कुळाच्या नाशाचं पाप देवा मला लागेल. लक्षात. ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो कुराडीचा दांडा गोतास काळ. आलं लक्षात. मीच माझ्या कुळाचा घात केल्यासारखं होईल. देवा हे
हे ऐसे कैसे करावे, देवा तूच सांग, हे असं कसं करावं जे आपुले आपण मारावे, आपणच आपल्या व्यक्तीला मारावं. जाणताची सेवावे काळकूट, आपल्याला माहिती असताना सुद्धा विषाचं ग्रहण कोणी करावं का? विषाचा स्वीकार कोणी करावा? नाही करावा देवा. आणि म्हणून मला तरी असं वाटतं की हे कर्म करू नये देवा. ह्या कर्मातून काय आहे? अपायच आहे, नुकसानच आहे, घातच आहे, आलं लक्षात. आणि त्याच्या अनेक पद्धतीने ज्ञानोबरायांनी त्याचे पुढे काय केलेले उदाहरणं दिलेले, दाखला दिलेले. कथम श्रेयनमस्माभि. हा, तर आजचा अर्ध्या तासाचं सत्र मला असं वाटतं की या ठिकाणी संपवावं. आणि मी आशा करतो की तुम्ही सगळे मंडळी याचं चिंतन कराल, अध्ययन कराल. काळजी घ्या. अर्जुनाची ही जी भूमिका आहे ही समजून घ्या. या भूमिकेतून आपणही आजन्म आतापर्यंत गेलेलो आहोत, आलं लक्षात. म्हणून अर्जुनाची जी समस्या आहे त्या समस्येचं उत्तर भगवान परमात्मा जे देणार आहेत ना, ते तुम्हाला लक्षात येणार आहे, आलं लक्षात. म्हणून चिंतन करा. अर्जुनासारख्या दुविधेमध्ये आपणही बऱ्याच वेळा पडणार आहे. सज्जना हो, गीता फार महत्वाची आहे. गीतेचं चिंतन फार महत्वाचं आहे. का सांगू? या विश्वामध्ये सर्वच्या सर्व बलाढ्य देश गीतेचं चिंतन करतात आणि आपल्या राष्ट्राला मजबूत करण्यासाठी, आपल्या राष्ट्राला राष्ट्रहिताची प्रजा निर्माण करण्यासाठी गीतेचं तत्वज्ञान शिकवलं जातं. तुम्हाला माहिती नसेल तर आपले इस्रायल नावाच्या देशामध्ये एक छोटासा देश आहे की तो देश आज 6 देशांबरोबर युद्ध करतोय. अशा देशामध्ये असा जो देश आहे, अगदी एखाद्या महाराष्ट्राच्या जिल्ह्या इतका एवढा देश आहे, पण तो 6 राष्ट्रांबरोबर युद्ध करतोय आणि तरीही अजूनपर्यंत अपराजित झालेला नाही, एकदा सुद्धा हरला नाही. त्याचं मुख्य कारण असं की तिथल्या मुलांना लहानपणापासूनच अभ्यासक्रमामध्ये, शाळेच्या अभ्यासामध्येच गीता शिकवली जाते. अर्जुनाची परिस्थिती आणि त्यावर दिलेलं भगवंताचं उत्तर, त्या उत्तरानेच त्यांच्या मनामध्ये संघर्षाची आणि स्वराष्ट्राची, स्वधर्माची एवढी मोठी निष्ठा निर्माण होते की त्या निष्ठेवर आज हे संपूर्ण जे आपण इस्रायल म्हणतो हे राष्ट्र आजही टिकून आहे. तुम्ही आता सध्या वातावरण आहे इराण आणि इस्रायलच्या युद्धामध्ये, आणि परिमाण तुम्हाला माहिती आहे, सगळ्या जगाला माहिती आहे की इस्रायल जिंकणार आणि इराण हरणार, आलं लक्षात. तर त्यासाठी ही सगळ्या जगाने, सगळ्या विद्वानांनी गीतेचा स्वीकार केलेला आहे. तुम्ही गीतेचा स्वीकार करा, त्याचं चिंतन करा. चिंतन करत असताना ज्ञानेश्वरी समोर ठेवायची. मी त्या सत्राच्या तिथे स्पष्ट लिहिलेलं असतं की ह्या श्लोकापासून ह्या श्लोकापर्यंत आज आपण चिंतन केलेलं आहे. आणि मग ते सुरुवातीला काय करायचं, अभ्यासाचा क्रम एकदा 1 मिनिटात सांगून जातो. सगळ्यात पहिल्यांदा ते ऐकायचं, ते ऐकत असताना ज्ञानेश्वरी समोर ठेवायची. त्यानंतर जे जे श्लोक, ज्या ओव्या त्या चिंतनामध्ये आलेल्या आहेत त्या लिहून काढायच्या आणि त्याचा अर्थ लिहून काढायचा. आणि तिसरी स्टेप ते सांगण्याचा प्रयत्न करायचा. पहिल्यांदा तुम्ही ज्ञानेश्वरी समोर ठेवून ते ऐकसाल त्यावेळेस 50% चिंतन होईल. ज्यावेळेस तुम्ही ते लिहून घेसाल त्यावेळेस 75% चिंतन होईल. आणि एकदा का तुम्ही ते सांगितलं की 100% ते चिंतन होईल. आणि एकदा का 100% चिंतन झालं का पुन्हा तुमच्या मनातून त्याचा कधीही विषय पडणार नाही. जय जय रामकृष्ण हरी. बोलिले लेकुरे वेडे वाकुडे उत्तरे. यदक्षरम पदम भ्रष्टम मात्राहीनं च यद भवेत तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर. कुंडली गोरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. कृष्णार्पणमस्तु.